नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीपीज रॉयल अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण चालू घडामोडीच्या सिरीज बरोबर आपण इतिहासाची पण सिरीज चालू केली होती आणि त्याच्यामध्ये आपण समाजसुधारक हा मुद्दा पाहत होतो. आतापर्यंत आपले 3 समाजसुधारक झालेले, त्याच्यामध्ये गो गो आगरकर असतील, म गो रानडे असतील आणि जगन्नाथ शंकर सेठ असतील. आता आपल्याला आजचे चौथे महत्वाचे समाजसुधारक पाहिजे, ज्याच्यावरती आयोग वारंवार प्रश्न विचारतात आणि भरपूर प्रश्न विचारतात. तर ते म्हणजे आपले महात्मा ज्योतिबा फुले. क्लिअर? आपल्याला माहिती ती 3 जणांची जोडी असते, ते म्हणजे शाहू फुले आंबेडकर. ह्या तिघांवरती आयोगाने आतापर्यंत प्रचंड प्रमाणात प्रश्न विचारलेले. मग ती सरळ सेवेची कुठलीही परीक्षा असू दे किंवा एमपीएससीची कुठलीही परीक्षा असू दे. पण त्याच दृष्टिकोनातून आज आपण एक महत्वाचे समाजसुधारक पाहणार आहे, ते म्हणजे महात्मा फुले. पण त्यांच्याविषयी आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये नेमकी काय काय घडलं ते आपल्याला पाहिजे. तर चला मग आपण पाहूया महात्मा फुले यांच्या विषयीची माहिती. क्लिअर? महात्मा फुले यांचं जर पूर्ण नाव पाहायचं जर झालं तर त्यांचं पूर्ण नाव आहे ज्योतिराव गोविंदराव फुले. क्लिअर? भरपूर जणांना कधी कधी पूर्ण नाव सांगता येत नाही आणि सरळ सेवेला ते विचारलं जातं. तर ज्योतिराव किंवा ज्योतिबा म्हटलं तरी चालेल. ज्योतिराव गोविंदराव फुले हे त्यांचं पूर्ण नाव आहे. जन्म जर आपण जर पाहिलं तर त्यांचा जन्म आहे 11 एप्रिलचा. जन्म कधीचा आहे? 11 एप्रिल 1827चा. आणि त्यांचा मृत्यू जर आपण पाहिला तर मृत्यू आहे 28 नोव्हेंबर. कधी? 28 नोव्हेंबर 1890चा. क्लिअर? म्हणजे आपण जर पाहिलं तर 1827चा त्यांचा जन्म आहे, 1890चा त्यांचा मृत्यू. एकूण ते 63 वर्ष त्यांचा कार्यकाल. किती वर्ष जगले ते? 63 वर्ष जगले. त्यांनी 63 वर्षामध्ये नेमकी काय काय केलं ते आपण पाहणार आहे. त्यांचं मूळ गाव आपल्याला भरपूर वेळा आयोगाने विचारलं. त्यांचं मूळ गाव आहे कडगुण. त्यांचं मूळ गाव कुठलं आहे? कडगुण. जे साताऱ्यामध्ये येतं, सातारा जिल्ह्यामध्ये येतं मूळ गाव. कोणतं आहे? कडगुण. याच्यावरती आयोगाने आतापर्यंत भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आहे. त्यांचं मूळ आडनाव जर पाहिलं तर त्यांचं मूळ आडनाव गोरे हे आहे. मूळ आडनाव काय त्यांचं? गोरे. त्यानंतर त्यांचे आजोबा फुलांचा व्यवसाय करायचे म्हणून त्यांना फुले हे नाव पडले, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. क्लिअर? त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यांचा जन्म धनकवडीला झालाय. कुठं झालाय? धनकवडी, पुणे इथे झालाय. जन्म कुठं झालाय? धनकवडीला झालाय. बघा, मूळ गाव त्यांचं एक कडगुण, पण जन्म झालाय त्यांचा धनकवडीला झालाय, पुण्यामध्ये झालाय. वयाच्या 13व्या वर्षी, वयाच्या 13व्या वर्षी म्हणजे 1840 मध्ये त्यांचं काय झालं? लग्न झालं. वयाच्या 13व्या वर्षी त्यांचं काय झालं? लग्न झालं. लग्न कोणाशी झालं? ते कोणाच्या कन्या होत्या हा आयोगाने प्रश्न विचारलाय. आपल्याला माहिती लग्न सावित्रीबाईंशी झालं. सावित्रीबाईंशी झालं. पण ह्या कोणाच्या कन्या होत्या हे आपल्याला विचारलं जातं. तर त्यांच्या वडिलांचं नाव काय? तर खंडोजी नेवसे पाटील. खंडोजी नेवसे पाटील हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. त्या सावित्रीबाईंच्या वडिलांचं नाव काय? तर खंडोजी नेवसे पाटील. यांच्या त्या कन्या होत्या. क्लिअर? वयाच्या 13व्या वर्षी त्यांचं सावित्रीबाईंशी लग्न झालं. त्यानंतर वयाच्या 14व्या वर्षी म्हणजेच लगेच पुढचं वर्ष 1841 ला त्यांनी पुन्हा शाळेत जायला सुरुवात केली. त्यांची शाळा खंड झाली होती. वडिलांनी त्यांची शाळा थांबवली होती. पण त्यांच्यातले गुण आत्मसात केले बाहेरच्या लोकांनी. क्लिअर? बाहेरच्या लोकांनी गोविंदरावांना सांगितलं तुमचा मुलगा हुशार आहे, त्यांना परत शाळेमध्ये टाका. म्हणून 1841 मध्ये वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी स्कॉटिश हा प्रश्न येतो कुठं? स्कॉटिश मिशनरी, स्कॉटिश मिशनरी स्कूलमध्ये त्यांना परत शाळेमध्ये दाखल करण्यात आलं. तर मेन 2 लोकांनी सांगितलं आणि त्यांच्या शिफारसीनुसार या स्कॉटिश मिशनरी स्कूलमध्ये त्यांना ऍडमिशन मिळालं किंवा गोविंदरावांनी परत त्यांना शिक्षणासाठी पाठवलं. तर ते 2 म्हणजे पहिले आहेत मेजर लिजिट, मेजर लिजिट साहेब, आणि दुसरे व्यक्ती आहे गफ्फार, गफ्फार बेग मुन्शी. दुसरे व्यक्ती कोण आहे? गफ्फार बेग मुन्शी. तर हे 2 मेन व्यक्ती ज्यांनी सांगितलं गोविंदरावांना का तुमचा मुलगा हुशार आहे आणि त्यांना परत शाळेमध्ये पाठवा. तर ही 2 नावं लक्षात ठेवा. आयोगाने भरपूर वेळा विचारले एमपीएससी ला. पहिलं नाव आहे मेजर लिजिट साहेब आणि दुसरं नाव आहे गफ्फार बेग मुन्शी. तर कुठल्या शाळेमध्ये गेले ते? तर स्कॉटिश मिशनरी स्कूलमध्ये गेले. क्लिअर? त्याच्यानंतर येतात डायरेक्ट या मिशनरी स्कूलमध्ये गेल्यानंतर त्यांना 5 मित्र झाले. किती मित्र झाले? 5 मित्र, ज्यांनी शेवटपर्यंत ज्योतिबा फुलेंना साथ दिली त्यांच्या आयुष्यामध्ये. क्लिअर? तर ते 5 मित्रांपैकी 2 नाव भरपूर विचारतात. त्यातलं पहिलं नाव आहे सदाशिवराव, सदाशिवराव गोवंडे. पहिलं नाव काय आहे? सदाशिवराव गोवंडे. हे नाव भरपूर आयोगाने विचारलेलं आहे. त्यानंतर दुसरं नाव आहे मोरो विठ्ठल वाळवेकर.
मोरो विठ्ठल वाळवेकर. त्यानंतर येतात सखाराम परांजपे. तिसरं नाव काय येतं? सखाराम परांजपे. क्लिअर. त्यानंतर पुढचं नाव जे विचारतात ते आहे उस्मान शेख. पुढचं नाव काय आहे? उस्मान शेख. आणि वासुदेव नवरंगे. वासुदेव नवरंगे. बघा, हे 5 लोकांनी महात्मा फुलेंना त्यांच्या आयुष्यभर साथ दिली. त्याच्यातलं आयोगाने सदाशिवराव गोवंडे हे नाव भरपूर वेळा विचारलेलं आहे. त्यानंतर उस्मान शेख हे नाव पण भरपूर वेळा विचारलेलं आहे. 5 पैकी 2-3 नाव आयोगाने भरपूर वेळा विचारलेली आहे. त्यांना शेवटपर्यंत साथ कोणी दिली? हे त्यांचे मित्र स्कॉटिश मिशनरी स्कूल मध्ये त्यांची ओळख झाली होती. क्लिअर. आपण पाहतोय त्यांचा जीवनक्रम. 13व्या वर्षी लग्न झालं. 14व्या वर्षी त्यांनी शिक्षणाला पुन्हा एकदा सुरुवात केली. या 2 लोकांच्या सांगण्यावर आणि 5 मित्र त्यांना झाले. 1841 पर्यंत आपण आलोय. पुढे जाऊया आपण. 1841 नंतर आपण जर पाहिलं तर 1848 मध्ये 1848 मध्ये त्यांनी मुलींची पहिली शाळा, भारतातली पहिली मुलींची शाळा स्थापन केली. क्लिअर. पुढे चालू केली तर त्यांनी बुधवार पेठ मध्ये भिडेवाडा. पुढे चालू केली भिडेवाडा. बघा, विचारला जाणारा प्रश्न आहे. तर भारतातली पहिली मुलींची शाळा महात्मा फुलेंनी कुठं सुरू केली? तर भिडेवाडा इथं सुरू केली. त्यानंतर लगेच 1851 मध्ये दुसरी मुलींची शाळा सुरू केली. दुसरी मुलींची शाळा त्यांनी काय केली? सुरू केली. कुठं सुरू केली? तर त्यांनी रास्तापेठ इथं सुरू केली. कुठं सुरू केली? रास्तापेठेत. त्यानंतर 1852 ला तिसरी मुलींची शाळा त्यांनी कुठं सुरू केली? तर वेताळपेठेत सुरू केली. कुठं? वेताळपेठ. बघा, कंटिन्यू त्यांनी 3 शाळा सुरू केल्या. पहिल्यांदा भारतातली पहिली मुलींची शाळा बुधवार पेठेत भिडेवाडा इथं सुरू केली. दुसरी मुलींची शाळा 1851 ला रास्तापेठेत सुरू केली. नंतर 1852 ला तिसरी मुलींची शाळा वेताळपेठेत सुरू केली. त्या मुलींची शाळा सुरू केल्यामुळं इंग्रज पण, ब्रिटिश सरकार पण त्यांच्यावरती खुश होते आणि जनता पण खुश होते. काही प्रमाणात रागावलेली पण होते. 1852 मध्येच त्यांचा पुण्यामध्ये विश्रामबाग वाडा, पुढं विश्रामबाग वाडा इथं त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. कोणाच्या हस्ते? मेजर कॅन्डी. कोणाच्या हस्ते सत्कार करण्यात आला? मेजर कॅन्डी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुढं विश्रामबाग वाड्यात, कारण त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या होत्या म्हणून. त्यानंतर 1852 मध्येच त्यांनी पुणा लायब्ररी कशाची स्थापना केली? पुणा लायब्ररीची स्थापना केली. 1853 आपण पुढचं वर्ष पाहू. 1853 मध्ये त्यांनी महार आणि मांग यांना विद्या शिकवणारी मंडळीची त्यांनी काय केली? स्थापना केली. बघा, महार आणि मांग लोकांना विद्या शिकवणारी मंडळीची स्थापना त्यांनी 1853 ला केली. नंतर 2 वर्षांनी आपण पुढे जर गेलो तर 1855 ला त्यांनी प्रौढांसाठी त्यांनी काय केली? रात्रशाळा सुरू केली. प्रौढांसाठी त्यांनी काय सुरू केली? रात्रशाळा सुरू केली. 1856 मध्ये त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. प्रयत्न झाला. त्यांना 2 लोक मारण्यासाठी आले होते. ते 2 लोक म्हणजे रोडे आणि कुंभार. 2 लोक कोण होते? रोडे आणि कुंभार. या 2 लोक त्यांना हत्येसाठी आले होते, पण त्यांचं मनपरिवर्तन झालं आणि त्यांचा हत्येचा प्रयत्न तो फसला आणि त्यांचे अनुयायी झाले. त्यानंतर डायरेक्ट 8 वर्ष उडी मारायची ते म्हणजे 1863 ला. 1863 ला त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. 1863 ला त्यांनी कशाची स्थापना केली? बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. आणि याच गृहामध्ये त्यांनी यशवंत नावाचा मुलगा काय घेतला? त्यांनी दत्तक घेतला. इथं पण आपल्याला प्रश्न येतो आणि हा प्रश्न आतापर्यंत 4-5 वेळा आलेला आहे का बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? महात्मा फुलेंनी केली. कधी केली? 1863 ला केली. आणि त्यातला कोणता मुलगा दत्तक घेतला? तर यशवंत नावाचा मुलगा त्यांनी काय घेतला? दत्तक घेतला. कधी घेतला? 1863 ला. आपण पुढे जाऊया. त्यानंतर 1864 मध्ये 1864 मध्ये त्यांनी शेनवी जात, लक्षात ठेवा, शेनवी जातीमध्ये पहिला पुनर्विवाह
पहिला पुनर्विवाह घडून आणला. हा पण आयोगाने भरपूर प्रश्न आलेला आहे. बघा, मी तुम्हाला 3 जणांची जोडी सांगितली, शाहू, फुले, आंबेडकर. या 3 लोकांवरती आयोग प्रचंड प्रमाणात प्रश्न विचारतो. म्हणजे ती सरळ सेवेची परीक्षा असू नाही एमपीएससीची परीक्षा असू दे. क्लिअर? प्रत्येक लाईन मध्ये प्रश्न सेट झालेला आहे. त्याच्यावर नीट लक्षात ठेवायचं. 1864 मध्ये कोणत्या जातीमध्ये? शेनवी जातीमध्ये त्यांनी भारतातला पहिला पुनर्विवाह घडून आणला. त्यानंतर 1865 मध्ये त्यांनी न्हाव्यांचा संप, न्हाव्यांचा काय त्यांनी संप घडून आणला. कारण न्हावी लोक काय करायची? लेडीजचं मुंडन करायचे, विधवा लेडीजचं, म्हणून त्यांनी काय केला? न्हाव्यांचा संप घडून आणला 1865 ला. तर याच 1865 मध्ये तुकाराम तात्या पडवळ, कोण? तुकाराम पडवळ यांनी एक ग्रंथ लिहिला होता. आणि हा ग्रंथ आयोगाने आतापर्यंत 4-5 वेळेस विचारलाय. त्या ग्रंथाचं नाव आहे जातीभेद विवेकसार. ग्रंथाचं नाव काय आहे? जातीभेद विवेकसार. हा ग्रंथ आयोगाने भरपूर वेळा विचारलेला आहे. क्लिअर? तर तुकाराम तात्या पडवळ यांनी जो लिहिलेला ग्रंथ आहे त्याचं नाव आहे जातीभेद विवेकसार. या ग्रंथाचं त्यांनी काय केलं? प्रकाशन केलं 1865 मध्ये. IMP आहे, भरपूर प्रश्न पडलेले. त्यानंतर आपण जर पाहिलं तर 1868 मध्ये त्यांनी अस्पृश्यांसाठी, त्यांनी काय केलं? अस्पृश्यांसाठी त्यांनी आपला पाण्याचा हौद काय केला? खुला केला. अस्पृश्य लोकांसाठी त्यांनी स्वतःचा पाण्याचा हौद काय केला? खुला केला. त्यानंतर डायरेक्ट आपण 5 वर्षांनी उडी मारू. 1873. तारीख महत्वाची, तारीख विचारली आहे. मी तारीख लिहितो 24 सप्टेंबर. तारीख किती आहे? 24 सप्टेंबर 1873 ला त्यांनी एका समाजाची स्थापना केली. या समाजाचं नाव आहे सत्यशोधक समाज. त्या समाजाचं नाव काय आहे? सत्यशोधक समाज. तारीख भरपूर वेळा विचारलेली आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कधीची आहे? 24 सप्टेंबर 1873 ला. क्लिअर? IMP आहे, तिथं नीट लक्ष द्या. त्यानंतर 1875 ला पुणे येथे स्वामी दयानंद सरस्वती, कोण? स्वामी दयानंद सरस्वती हे आले होते आणि त्यांची मिरवणूक काढली होती. तर मिरवणुकीचं नेतृत्व किंवा मिरवणुकीत सहभागी कोण झाले होते? महात्मा फुले हे सहभागी झाले होते. त्याच्यामुळं लोकांबद्दल त्यांचा आदर अजून वाढला. क्लिअर? स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मिरवणुकीचं नियोजन त्यांनी केलं होतं. मिरवणुकीचं नियोजन त्यांनी केलं होतं. क्लिअर? त्यानंतर 1876 ते 1882 6 वर्षाचा कालावधी. बघा, 1876 ते 1882 6 वर्ष ते कोण होते? नगरसेवक होते. नगरसेवक हा शब्द कधी उच्चारला जात नाही. पुणे महानगरपालिकेचे सभासद. पुणे महानगरपालिका सभासद. थोडक्यात कोण? आपले नगरसेवक होते. ते किती वर्ष होते? 6 वर्ष होते. कधी होते? 1876 ते 1882 या काळासाठी. त्यानंतर 1877. बघा, समाजसुधारक खूप मोठे आहेत आणि त्यांच्यावरती प्रश्न पण प्रचंड प्रमाणात आहे. आतापर्यंत आपण समाजसुधारक पाहिले ते आपले 1-2 याच्या पेज मध्ये संबंध होते, पण हे समाजसुधारक मोठे. 3 समाजसुधारकावरती आयोग भरपूर वेळा प्रश्न विचारतो. त्यातले महात्मा फुले आपण पाहते, त्यांचा इतिहास लांबलचक आहे, प्रचंड प्रमाणात त्यांची काम आहे. 1877 ला पुण्यामध्ये दुष्काळ पडला होता, तर त्यांनी दुष्काळ पीडितांसाठी काय केला? धनकवडी येथे काय केला? कॅम्प लावला. दुष्काळ पडला होता 1877 ला पुण्यामध्ये, तर त्या दुष्काळ पीडितांसाठी धनकवडीला काय लावला? त्यांनी कॅम्प लावला. त्यानंतर 1880 मध्ये, आता 1880 मध्ये बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना केली होती नारायण मेघोजी लोखंडे यांनी. कोणी केली होती? नारायण मेघोजी लोखंडे यांनी. कोणती संघटना स्थापन केली होती? बॉम्बे मिल हँड असोसिएशन. आता ही भारतातली पहिली कामगार संघटना, एक लक्षात ठेवा. आणि कामगार चळवळीचे जनक जर कोणाला म्हटलं जातं तर नारायण मेघोजी लोखंडे यांना म्हटलं जातं कामगार चळवळीचे जनक. तर ही संघटना स्थापन करण्यासाठी महात्मा फुलेंनी नारायण मेघोजी लोखंडे यांना भरपूर मदत केली आणि त्यांचा सहभाग होता. आता काही पुस्तकामध्ये किंवा नेटवरती जर तुम्ही गेले तर बॉम्बे मिल हँड असोसिएशन स्थापनेचं वर्ष वेगवेगळे. नेटवरती गेलं तर 1884, काही पुस्तकात गेलं तर 1890 दाखवले. पण तसं जर पाहिलं तर 1880 हे योग्य उत्तर आहे. बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना कधीची आहे? 1880 ची. ते कुणी केली? नारायण मेघोजी लोखंडे यांनी केली. आणि त्यांना पाठिंबा किंवा त्यांना सहभाग किंवा मदत कोणी केली? तर महात्मा फुलेंनी मदत केली. त्यानंतर आपण पुढे जाऊन पाहूया. तर 1882 मध्ये भारतामध्ये हंटर कमिशन आलं होतं. 1882 मध्ये कोणतं? हंटर कमिशन आलं होतं. तर त्या हंटर कमिशन समोर साक्ष जर कोणी दिली तर महात्मा फुलेंनी साक्ष दिली. क्लिअर? हंटर कमिशन पुढे साक्ष कोणी दिली? महात्मा फुलेंनी दिली. त्यानंतर आपण पाहिलं 1885
1885 मध्ये त्यांनी एक ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचं नाव आहे सत्सार. त्या ग्रंथाचं नाव काय आहे? सत्सार. तर त्या सत्सार ग्रंथाचं त्यांनी काय केलं? प्रकाशन केलं. काय केलं त्यांनी? प्रकाशन केलं 1885 ला. त्यानंतर आला 1888. तारीख आहे 2 मार्च, महत्वाची तारीख आहे म्हणून लिहून दिली. 2 मार्च 1888 ला भारत भेटीवरती आले होते ड्यूक ऑफ कॅनॉट. कोण आले होते? ड्यूक ऑफ कॅनॉट हे भारत भेटीवरती आले होते. आणि भारत भेटीवरती आले असताना महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या गणवेशामध्ये, कशात? शेतकऱ्यांच्या गणवेशामध्ये ते तिथे समोर गेले आणि शेतकऱ्यांची व्यथा तिथं त्यांनी मांडली. कोणासमोर मांडली? ड्यूक ऑफ कॅनॉट यांच्या समोर. त्यानंतर सगळ्यात शेवटचा टप्पा तो म्हणजे 11 मे 1888. दिवस महत्वाचा आहे, तारीख महत्वाची. 11 मे 1888 ला मुंबईच्या जनतेने, प्रश्न आलेला आहे, कोणत्या जनतेने? मुंबईच्या जनतेने रावसाहेब वडेद्दार, कोणाच्या वतीने? रावसाहेब वडेद्दार. IMP नाव आहे, त्याला अंडरलाईन करा, भरपूर वेळा प्रश्न आले. रावसाहेब वडेद्दार यांच्या हस्ते महात्मा फुलेंना कोणती पदवी दिली? महात्मा ही पदवी देण्यात आली. क्लिअर? हा प्रश्न भरपूर वेळा आलेला आहे. कोणत्या जनतेने? तर मुंबईच्या जनतेने. आणि कोणाच्या हस्ते? तर रावसाहेब वडेद्दार यांच्या हस्ते कोणती पदवी दिली? महात्मा ही पदवी दिली. तारीख आहे 11 मे 1888 ला. आणि आपल्याला माहिती 1890 ला, 28 नोव्हेंबर 1890 ला त्यांचा काय झाला? मृत्यू झाला. 1890 ला काय झाला? त्यांचा मृत्यू झाला. तर ही झाली त्यांची पूर्णपणे कारकीर्द. त्यांनी जन्मापासून मृत्यूपर्यंत काय केलं ते. महात्मा फुले, त्यानंतर शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी मगाशीच बोललो, प्रचंड प्रमाणात प्रश्न आहे. क्लिअर? आता हे जाऊ त्यांचा कार्यकाल, पण त्यांनी भरपूर अशी पुस्तकं लिहिलीत. मग ती पुस्तकं कोणती लिहिलीत ती आपल्याला माहित पाहिजे. तर त्यासाठी एक छोटस वाक्य, ते वाक्य मी लिहितो का ABC चौक, पुण्यातला जो ABC चौक जिथं आपली MPSC ची पुस्तकं भरपूर भेटतात, त्याच्यावरनं ते वाक्य लक्षात ठेवायचं का ABC चौकातून STI ची पुस्तकं घे. वाक्य कसं लक्षात ठेवायचं? ABC चौकात जाऊन STI ची पुस्तकं घे. हा S 3 वेळा आहे. ही काय सगळी पुस्तकांची नावं आपल्याला पाहिजेत. क्लिअर? आता A वर न कुठलं पुस्तक आहे किंवा कोणता ग्रंथ लिहिलाय त्यांनी? तर A वर नाही, अस्पृश्यांची कैफियत. कुठलं आहे? अस्पृश्यांची कैफियत. B वर न कोणतं पुस्तक आहे? तर B वर आहे ब्राह्मणांचे कसब. कुठलं आहे? ब्राह्मणांचे कसब. त्यानंतर C वर न कुठलं आहे? तर C वर आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा. क्लिअर? छत्रपती शिवाजी महाराजांवरती पोवाडा. यस वर्ण पहिला यस येणार सार्वजनिक सत्यधर्म. दुसऱ्या यस वर्ण येणार सत्सार, जो आपण मगाशीच पाहिला तो म्हणजे काय येणार? सत्सार. तिसऱ्या यस वर्ण येणार शेतकऱ्यांचा आसूड. काय येणार? शेतकऱ्यांचा आसूड. ही 3 यस वर्ण पुस्तक येणार. टी वर्ण कुठलं येणार? तृतीय रत्न. काय येणार? तृतीय रत्न. आय वर्ण कुठलं येणार? इशारा. आणि जी वर्ण कुठलं येणार? गुलामगिरी. कुठलं येणार? गुलामगिरी. बघा एवढी पुस्तकं महात्मा फुलेंनी लिहिलेली आहे. ABC चौकात जाऊन STI ची पुस्तकं घे. A वर्ण अस्पृश्यांची कैफियत, B वर्ण ब्राह्मणांचे कसब, C वर्ण छत्रपती शिवाजी महाराजांवरती पोवाडा. S 3 वेळा आहे. पहिल्या S वर्ण सार्वजनिक सत्यधर्म, दुसऱ्या S वर्ण सत्सार आणि तिसऱ्या S वर्ण शेतकऱ्यांचा आसूड. त्यानंतर T वर्ण तृतीय रत्न, आय वर्ण इशारा आणि जी वर्ण काय? गुलामगिरी. तर अशी वेगवेगळी पुस्तकं त्यांनी किंवा ग्रंथ त्यांनी लिहिलेले. त्यानंतर आपल्याला अजून प्रश्न येतो महात्मा फुलेंवरती, ते म्हणजे गौरव उद्गार. का महात्मा फुलेंबद्दल कुणी चांगले उद्गार काढले? मग त्यातलं सगळ्यात महत्वाचं नाव ते म्हणजे शाहू महाराज. मग शाहू महाराज महात्मा फुलेंना काय म्हणाले? तर ते म्हणाले महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग. क्लिअर? तर शाहू महाराज महात्मा फुलेंना काय म्हणाले? महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग. त्यानंतर सयाजीराव गायकवाड. दुसरे व्यक्ती कोण आहे? सयाजीराव गायकवाड. तर सयाजीराव गायकवाड हे काय म्हणाले? हिंदुस्थानचे बुकर टी
वॉशिंग्टन. त्यानंतर माधवराव बागल, माधव बागल किंवा माधवराव बागल हे कोण, काय म्हणाले त्यांना, कार्ल मार्क्स. काय म्हणाले त्यांना, कार्ल मार्क्स. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना एक ग्रंथ अर्पण केला. त्या ग्रंथाचं नाव आहे हू वेअर द शूद्राज, हू वेअर द शूद्राज. हा ग्रंथ त्यांनी काय केला, अर्पण केला. आणि हा प्रश्न भरपूर वेळा आलेला आहे. महात्मा फुलेंवरती आतापर्यंत भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे आणि गौरव उद्गारांवरती पण भरपूर वेळा विचारलेला आहे. शाहू महाराजांनी काय त्यांना उपमा दिले काय किंवा काय संबोधले, नंतर सायजीराव गायकवाड काय म्हटले, माधवराव बागल काय म्हटले, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता ग्रंथ अर्पण केला. हा कोण बनेगा करोडपतीमध्ये पण मला वाटतं 2 कोटीला का काहीतरी 5 कोटीला काहीतरी तो प्रश्न आलेला आहे. क्लिअर. असं महात्मा फुलेंचं व्यक्तिमत्व आहे आणि खूप मोठं आहे. यांच्यावरती आतापर्यंत प्रचंड प्रमाणात प्रश्न आलेले आहेत. त्यांच्या जीवन काळापासून तर मृत्यू काळापर्यंत आपण सगळं पाहिले का वयाच्या 13व्या वर्षीपासून तर वयाच्या 63व्या वयापर्यंत त्यांनी काय काय काम केलं ते आपण सगळं पाहिले. एकदा स्पीड मध्ये रिवाइज करतो म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. क्लिअर. एकदा लक्षात ठेवा. क्लिअर. महात्मा फुले आपण पाहतोय वयाच्या 13, जन्म आहे 1827 चा. जन्म कधीचा आहे त्यांचा, 1827 चा. 1827 चा त्यांचा जन्म आहे. वयाच्या बघा जन्म कधीचा आहे 1827 चा. 1840 ला त्यांचं काय झालं, लग्न झालं. कोणाशी झालं, सावित्रीबाई फुलेंशी झालं, खंडोजी नेवसे पाटलांची कन्या. 1841 ला त्यांनी स्कॉटिश मिशनरी स्कूल मध्ये परत शिक्षणाला सुरुवात केली आणि त्यांना 2 लिजिड साहेब आणि गफ्फार बेग मुन्शी यांनी सांगितलं. 1848 ला पहिली मुलींची शाळा, पहिली काय त्यांनी मुलींची शाळा स्थापन केली कुठं, बुधवारपेठ इथं. क्लिअर. त्यानंतर 1851 ला दुसरी मुलींची शाळा, 1852 ला तिसरी मुलींची शाळा. त्याच्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत ते आघाडीवरती म्हणून 1852 मध्ये त्यांचा काय झाला, मेजर कॅन्डी यांच्या हस्ते काय झाला, सत्कार करण्यात आला विश्रामबाग वाड्यामध्ये. 1853 ला त्यांनी काय केलं, महारबांग लोकांना विद्या शिकवणाऱ्या मंडळाची स्थापना केली. 1855 ला त्यांनी रात्रशाळा सुरू केली प्रौढांसाठी. 1856 ला त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला. 1863 मध्ये त्यांनी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. क्लिअर. त्यानंतर 1864 मध्ये त्यांनी शेनवी जातीमध्ये पहिला पुनर्विवाह घडून आणला. काय घडून आणला, पहिला पुनर्विवाह घडून आणला. 1865 मध्ये त्यांनी न्हाव्यांचा संप घडून आणला. कोणाचा संप घडून आणला, न्हाव्यांचा संप घडून आणला. 1868 मध्ये त्यांनी त्यांचा हौद पाण्यासाठी खुला केला अस्पृश्यांसाठी. 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 1875 ला स्वामी दयानंद सरस्वती पुण्यामध्ये आले, त्यांच्या मिरवणुकीत सहभाग केला. 1876 ते 1882 ते नगरसेवक होते. त्यानंतर 1877 ला दुष्काळ पडला होता. क्लिअर. तर त्या दुष्काळ पीडितांसाठी धनकवडीला त्यांनी कॅम्प लावला. 1880 ला बॉम्बे मिल यार्ड असोसिएशनची स्थापना केली लोखंडेंनी, त्यांना मदत केली. 1882 ला हंटर कमिशन आलं, तिथं साक्ष दिली. त्यानंतर 1885 ला त्यांनी सत्सार ग्रंथाची निर्मिती केली किंवा प्रकाशन केलं. आणि सगळे शेवटी 1888 ला आपण पाहिलं डिक ऑफ कॅनॉट आला होता, त्यांच्या समोर शेतकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये आल्या. 1888 ला 11 मे ला त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली. 1890 ला त्यांचा काय झाला, फायनली मृत्यू झाला. आणि त्यांचे पुस्तकांची नावं पण मी तुम्हाला लिहून दिलेली, त्यांचे गौरव उद्गार काय आहे ते पण तुम्हाला लिहून दिलेलं आहे. तर असं संपूर्ण कार्य आहे महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले यांचं. तर त्यांच्यावरती आयोगाने एमपीएससीची परीक्षा असू दे किंवा सरळ सेवेची परीक्षा असू दे प्रचंड प्रमाणात प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यामुळं महात्मा फुले हे व्यवस्थित करणे गरजेचे. आणि मी नेहमीच सांगत आलोय की आपली एमपीएससीची बॅच पण सुरू आहे आणि सरळ सेवेची पोलीस भरतीची पण बॅच सुरू आहे. त्याचा नक्कीच तुम्ही फायदा घ्यावा ही तुम्हाला मी परत एकदा पुन्हा विनंती करतो. धन्यवाद.